राज्यातील प्रमुख कांदा उत्पादक तालुक्यांपैकी एक असलेल्या निफाड येथील कांदा उपबाजारात अत्यावश्यक सुविधांचा गंभीर अभाव असल्यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अखत्यारीतील या उपबाजारात दररोज मोठ्या प्रमाणावर कांद्याचे लिलाव होत असले तरी प्रशस्त व कायमस्वरूपी लिलाव शेड नसल्याने पावसाळ्यात व्यवहार पूर्णपणे विस्कळीत होत असल्याची तीव्र तक्रार पुढे आली आहे। सध्या उपलब्ध असलेले शेड अत्यंत अपुरे असल्याने मोठ्या प्रमाणात येणारा कांदा उघड्यावर ठेवावा लागतो। अचानक पावसाच्या सरी सुरू झाल्यास कांदा भिजून त्याचा दर्जा खालावतो। याचा थेट परिणाम बाजारभावावर होत असून व्यापारी भिजलेल्या मालाला कमी दर देतात किंवा दर्जा घसरल्याचे कारण देत भाव पाडतात। परिणामी वर्षभर मेहनत घेऊन पिकवलेल्या कांद्याचे योग्य मूल्य शेतकऱ्यांना मिळत नसल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे। शेतकरी बाळासाहेब रदवे आणि आनंदराव सागळे यांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की उपबाजारात शेतकऱ्यांसाठी मूलभूत सुविधांचा पूर्णपणे अभाव आहे। लिलावासाठी तासनतास थांबणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बसण्याची व्यवस्था नाही, पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध नाही, तसेच जेवणाची कोणतीही सुविधा नसल्याने मोठी गैरसोय सहन करावी लागते। त्यांच्या मते पावसाळ्यातील लिलाव प्रक्रिया अत्यंत कठीण ठरते। भिजलेल्या कांद्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होतेच, शिवाय व्यापाऱ्यांनाही मालाची हाताळणी आणि साठवणूक करताना अडचणी येतात। त्यामुळे आधुनिक, प्रशस्त आणि संरक्षित लिलाव शेडची उभारणी ही आता अत्यावश्यक गरज बनली आहे। निफाड उपबाजारात दररोज वाढणारी कांद्याची आवक लक्षात घेता विद्यमान सुविधा अपुऱ्या ठरत आहेत। बाजाराच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी आधुनिक लिलाव शेडसोबतच पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, विश्रांतीगृह, जेवणाची व्यवस्था आणि वाहनतळ यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी, व्यापारी व हमाल संघटनांकडून जोर धरत आहे। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने या समस्येची तातडीने दखल घेऊन निफाड उपबाजारात सर्व सुविधांनी सुसज्ज, प्रशस्त कांदा लिलाव शेड उभारावे, अशी मागणी आता तीव्र होत आहे। कांदा उत्पादकांच्या हितासाठी हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे। जिल्हा प्रतिनिधी उत्तमराव जाधव, तालुका प्रतिनिधी योगेश कर्डिले, निफाड, महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज नाशिक।